नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. भरपूर पाऊस चालू आहे. आम्ही सुद्धा घरातच बसून आहे, कोणी घराच्या बाहेर नाहीये. चिमू सुद्धा घरातच आहे आणि घरात बसून बसून एवढा कंटाळा आला ना ह्या पावसामुळे. तुम्हाला सांगू, कामं करताना सुद्धा कामात मन लागत नाहीये. का तर घाण पाणी, एवढं घाण पाणी येतंय ना, अक्षरशः चहासारखं. तुम्हाला मी दाखवते, चला. तुम्हाला बघितल्याशिवाय ना ते पाणी समजणार नाही. आता मला सांग, हे असं पाणी असल्यावर काम करण्याची इच्छा होईल का? बिलकुल होत नाही. हे बघू शकता, चहासारखं पाणी आहे आमच्या इकडे. चहा आहे की नाही? चहा आहे की नाही? कसलं पाणी आहे, मस्त मस्त पाणी आहे. आणि हे असं पाणी असल्यामुळे घरात काही काम करण्याची इच्छा होत नाहीये. सो तरी ठीक आहे. सकाळी तरी पाणी आलं की एक तासभरच चांगलं पाणी असतं. एक तासानंतर परत घाण पाणी येतं, ते पण चांगलं नसतं. त्यात पण गढूळपणा असतो. मग पाणी प्यायचे वांदे. आणि हे असलं पाणी काय पिणार? मग थोडंसं ते मीडियम पाणी येतं, ते गरम करून ठेवते आणि मग ते पितो. संध्याकाळी पण तासभर काहीतरी ते मला मिळतच नाही, कारण सगळीकडे चालू असतं, मोटरा बिटरा चालू असतं. संध्याकाळचं पाणीच येत नाही आणि सकाळचं तासभर आलं की ते मिळतं. बाकीचं पाण्यात तर काय काम करणार? कपडे धुवूशी वाटत नाही की भांडी काही काही करूशी वाटत नाही. मग शेवटी जे ड्रम भरून ठेवतो त्यामध्ये तुरटी वगैरे टाकून ते पाणी चालवतो. तसं एक प्रकार चालू आहे. आता मला वाटतं 2-3 महिने तर हाच जुगाड आपल्याला करावा लागणार आहे. दुसरा काही पर्याय नाहीये. तर चला मंडळी, आपण आपल्या पुढच्या विषयाला. आता ह्या घरगुती सगळ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असेल, गढूळ पाण्याचा. आपल्याकडे हे असं गढूळ आहे, काही जणांकडे प्युअर चहा येतं, प्युअर चहा, बरोबर की नाही? तर मंडळी, बहुतेक महिलांना प्रश्न होता माझा. एप्रिल महिन्याचा पेमेंट जो आला होता तो 200 रुपये आला होता एप्रिल महिन्याचा. तर आता सध्या तुझा मे महिन्याचा विशलिंगचा पेमेंट किती आला? हा प्रश्न काही महिलांना खूप भेडसावत होता. तर कसं बऱ्यापैकी झालं होतं मे महिन्यामध्ये आपलं कामकाज. जून महिन्यामध्ये जरा संथ होतं, कारण जून महिन्यामधली आपली अवस्था जरा कंडिशन खराबच होती. का तर मे महिन्यामध्ये चांगलं जोरात चाललं होतं. आणि जून महिन्यासाठी आपण शॉपिंग केली होती, काय काय बॅग, रेनकोट, छत्री. म्हणजे दीदीसाठी स्कूलची बॅग, चिमूला छत्री, मला छत्री, नाही नाही नाही, दीदीला छत्री, मला छत्री आणि चिमूला रेनकोट. आणि अजून काहीतरी दोघे ते सँडल वगैरे पण मागवले होते, ते काय मी दाखवलेलं नाही. असं भरपूर सारी शॉपिंग झाली होती 1,500-2 हजाराची. आणि मी इन्व्हेस्ट केले होते 3-3.5 हजारापर्यंतच काहीतरी आय थिंक इन्व्हेस्ट केले होते. सो त्यातले ते इन्व्हेस्टमेंट अर्धी बाजूला झाली, कारण प्रोडक्ट मी ठेवून घेतले आणि नंतर काय 1,000 रुपये राहिले माझ्याकडे. त्यात आता काय वळता पळत करणार आणि काय शॉपिंग करणार आणि काय ॲफिलिएट करणार? सो सगळं राहून गेलं. त्यामुळे जून महिन्यात काही मी जास्त काम केलेलं नाहीये. सो मे महिन्यामध्येच आपलं थोडंफार बऱ्यापैकी झालं होतं. आणि ते कॅल्क्युलेशन आता दाखवलेलं आहे विशलिंगचं. आय थिंक 1,000 रुपयाच्या आतमध्ये काहीतरी माझं ॲफिलिएटचं काम झालेलं आहे विशलिंकवर, 1,000च्या आत. तर ते लय गोड वाटलं. हा हा हा. एप्रिलमध्ये 200 रुपये, मे महिन्यामध्ये काहीतरी 1,000चं काम झालं. म्हणजे हळूहळू ना आपली अशी ग्रोथ वाढत जाते. आणि खरंच ग्रोथ वाढत जाते, चांगलं वाटतं. पण आता पुढच्या महिन्यात जरा जूनची ग्रोथ बघून जरा मन जरा किचकणार, कारण काहीच ग्रोथ नाही आहे माझी, खूप कमी आहे. म्हणजे 200 रुपयाच्या अराउंडच काम झाले जून महिन्यामध्ये. आणि त्यातलं पण काय झंगल वंगल काय ते नंतर समजतं. म्हणजे तुमचा जे आता कसं आहे माहिती आहे का, 1 महिन्याच्या नंतर म्हणजे 50, तुमचं तो महिना पकडून 50 दिवसानंतरच तुम्ही तुमचं किती इन्कम आहे, किती तुम्हाला कमिशन मिळालं ते बघू शकता. तसंच झाले, मी लय वाढ बघून दमली एप्रिलचं, तेव्हा कुठे मला जूनला मिळालं. आता मेचं मला जुलैमध्ये मिळेल. 10 तारखेला माझ्या अकाउंटला पडेल ते. आणि काय नाही, व्यवस्थित अकाउंटला येतं. विशलिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 1,000 रुपयाचं कामकाज माझं विशलिंगचं मे महिन्याचं झालेलं आहे. तर आपण आपलं पुढचं सुद्धा काम करूया. आता सुद्धा मी एक प्रोडक्ट मागवले केसांसाठी, जे आपली पांढरे केस. आता मी ह्याला केलेलं आहे, मागाशी मी व्हिडिओ बनवला शॉर्ट्स, त्यामध्ये मी हे थोडीशी पांढरी केस ब्लॅक केली. म्हणजे हा जो कापूस आहे ना, हा कार्बन येतो आणि आपल्याला हे पावडर असतं, हेअरलाईन पावडर आहे, ह्याच्या डॅप करायचं आणि जिथे जिथे पांढरी केस आहेत ना तिथे करायचं, कवर करायचं. तर मी तुम्हाला दाखवू का? जरा 1 मिनटं थांबा, दाखवते. आपण आपलं कामच करूया ना. माझे केस ऑलरेडी भरपूर पांढरे आहेत, कारण तर तुम्ही बघू शकता. तर हे व्हाईट केस आहेत. सो आपण याला कवरअप करूया ह्या पावडरच्या साह्याने. सो खूप बेस्ट आहे, काही हरकत नाही आहे मागवायला, बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. इन्स्टंट ज्यांना हेअरस्टाईल वगैरे करायची असतात ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. हे असं नुसतं फिरवायचं, झालं.
झालं झालं झालं, काही हरकत नाही, एकदम बेस्ट आहे. आणि हे खाली कापूस राहतो आणि इथे वरती हे कलर आहे. सो हेअरलाईन पावडर आहे. सो काही हरकत नाही आहे, एकदम भारी झालं काम, एकदम मस्त. ज्यांना नॉर्मल इन्स्टंटमध्ये टचअप हवा आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. सो मागवू शकता. मी स्वतः जास्त काय हेअरस्टाईल करत नाही, कारण माझी केस ऑलरेडी खूप जास्त पिकलेली आहेत लहानपणापासून. पण ज्यांना खरंच खूप जास्त हेअरस्टाईल करायला आवडतात ना, या भांग वगैरे पाडतात, या केस ते नेहमी ठीक आहे कलर महिन्याला कलर वगैरे करत असते, पण कसं होतं दर 4-5 दिवसांनी आपल्याला रूट्स येतात ना, ते रूट्स पांढरे असतात. मग त्यासाठी काय टचअप करायला हवं आपल्याकडे, मग हे असं आपण वापरू शकतो. खूप बेस्ट आहे. पार्क डॅनियलचं आहे हे, बघू शकता. तर बेस्ट कंपनीचं आहे. मिशोवर मला 191ला आय थिंक मिळाले. स्वस्त आहे. आणि माझं एक स्वतःचं ओपिनियन आहे, आपण जेव्हाही केसांना काहीतरी आपण ट्राय करतो तेव्हा केस धुवून टाकायचे दुसऱ्या दिवशी. मी जास्त आपल्या केसांची आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता शेवटी प्रोडक्टच आहे हे, दुसरं काय. पण काही जणांना हेअरस्टाईल आवडत असतात, त्यामुळे हे प्रोडक्ट बेस्ट आहे. आणि अजून एक गोष्ट मागवलेली मी, जेणेकरून मला थोडीशी आवडली होती. सो मस्त असा हा कॉर्ड सेट आहे, खूप छान आहे. मला हा खूप कलरफुल वाटला आणि एवढा सुंदर वाटला ना, मस्त आहे. हे पॅन्ट आहे, खूप छान आहे. आणि ही मी स्मॉल साईज मागवली होती, स्मॉल साईजमध्ये सुंदर आहे. पण ह्याचा कुर्ता मस्त, ह्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा बनवला होता, खूप छान आहे, बघू शकता. सुंदर आहे आणि मला परफेक्ट बसला होता हा. हा सुद्धा 500 रुपयाच्या वरती काहीतरी आहे, पण सुंदर आहे, मस्त आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही हा सुद्धा चेकआउट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्सला. आणि तुम्हाला मी सांगू, हा जो मी घातलेला अंब्रेला आहे ना गाऊन, हा सुद्धा मिशोवरूनच मागवलेला आहे. हा तर एवढा चांगला वाटतोय ना, एवढा भारी वाटतोय ना, तुम्हाला काय सांगू, खूप छान वाटतंय. कलर तर एकदम कॉम्बिनेशन. मला हा ब्लॅक, खरं सांगू ब्लॅक कलर्स मी कधी यूज केले नाही, पण हा कलर मस्त वाटतात. कपड्यामध्ये कसं आहे ना, आपल्याला आता मी खरं सांगेन, काही जण म्हणतात की आम्हाला कपड्याची क्वालिटी छान मिळत नाही मिशोवर. आता मला सांगा, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा काय होतं ना, खूप महाग असतं, सगळं महाग असतं, आपल्याला घेणं अफोर्ड होत नाही, म्हणजे परवडतच नाही. पण मिशोवर काही गोष्टी एवढ्या स्वस्त आहेत ना, स्वस्तमध्ये तुम्हाला काय किती प्रोडक्ट, म्हणजे काय चांगला पॉपलिनचा कपडा मिळेल का, या खूप चांगलं काही मिळेल का. 200 रुपयाची कुर्ती आपण जर घेतली, ती वर्षभर जरी टिकली माझ्या मते. आता ठीक आहे, मी 5-5 वर्षाच्या कुर्त्या वापरते, मी ऑलरेडी क्रिपच्या कुर्त्या मागवल्या होत्या, त्या 5-5 वर्ष माझ्याकडे कपडे सगळे मिशोचेच आहेत, सगळे कपडे मिशोचे आहेत आणि काहीही झालेलं नाहीये. फक्त आय थिंक रेयॉनचा कपडा खूप छान आहे, थोडा कलर डाऊन होतो, पण क्रिप कपड्याचा कधी कलर डाऊन होत नाही. पॉलिस्टर कपड्याचाही कधी डाऊन होत नाही, त्याला ब्रशही वापरायची गरज पडत नाही धुताना. ते कपडे खरं तर टिकतात, पण काही जणांना ते अंगाला सूट होत नाहीत. पण माझं एक म्हणणं, जर तुम्हाला लॉंग टाईम कपडा जर वापरायचा असेल ना, कॉटनचा नाही चालत. चिमी जाते कॉटनचा वगैरे नाही जात, टिकतच नाही. क्रेप कपडा टिकतो आणि आय थिंक पॉलिस्टर टिकतो, पण पॉलिस्टर पण कसं हवाचे धागे न निघणारे वगैरे असावं. आणि थोडंसं क्वालिटी इन तुम्हाला मिळणारच मिशोवर, पण स्वस्त मिळतंय, ते खूप महत्त्वाचं आहे. सो हा अंब्रेला सुद्धा, आणि मला हे सगळे ड्रेसेस खूप छान वाटतात अंब्रेला वगैरे, आणि मला जे आवडतात तेच मी आणते, बाकी मी कुठली गोष्ट मागवत नाही. आणि दुसरं काय नाही, हे पावसाळ्यासाठी हुकं मागवली होती, हो तुम्हाला काय सांगू, 50 रुपयाचं हे सुद्धा आले, 50 रुपयाच्या अराउंड. आता हे मला लागणारच होतं, हे माझ्या कामाचंच आहे. कामाचं आहे म्हणजे काय करणार, हे फाटणं बी झाले, म्हणजे काय सांगू तुम्हाला. आता हे एक सजावट झाली आता माझ्या घरात पावसाळ्यामध्ये, इकडे कपडे तिकडे कपडे हे ते, आणि बाहेर काहीतरी आता कागद लावायचा आहे, मग हे अशी हुकं मागवली होती. 10 आलेच तर हुकं याच्यामध्ये, हां 10 आलेत, 50 ते 56 रुपयाचे काहीतरी आलेत. ही आता हे चिटकवणं मला मेन आहे, आणि मेन हे का मागवलं, बाहेर पावसाचं पाणी घरामध्ये येतंय, आणि बाहेर घर मालकाने सांगितलंय की घराच्या बाहेरच्या लादीला खिळा ठोकायचा नाही म्हणजे नाही. मग ही मागवलं मी. तर म्हटलं हे ठीक आहे, वजन जरा जास्त झेलतंय, तर काय हरकत नाही हे मागवायला. तर 10 पीस आलेत माझ्याकडे, तो हे वापरणार आहे मी. हे माझ्या तर खूप कामाचं आहे, आणि घरामध्ये सुद्धा चिमूचे आयडी अडकवायला, कारण घरात पण आम्ही अँगल वगैरे काय लावलेले नाही, ब्रॅकेट वगैरे, आयडी अडकवणं हे ते, कारण ह्या घराचं कामकाज तुम्हाला माहिती आहे, जे माझे नवीन नाही जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांना मध्येच केलेलं आहे, आणि या घराला काही ठोकामठाकी केलेलं नाही, मी खेळ वगैरे जास्त ठोकलेले नाहीत. सो माझ्या हे कामाचं आहे म्हणून मी हे मागवलं. तुम्हाला हेही हवं असेल तर हे सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, हो की नाही. आणि बघा, हे असं केस मला मोकळी ठेवणं पण ना लय अवघड जाते, कारण
लय भयंकर काम आहे माझ्यासाठी. केस मोकळे ठेवणं, कारण मला गरमीचा लय वैताग येतो, लय म्हणजे लय. पण ही म्हणते ती ना फॅशननं डोक्याला याड लावलंय. पण काही महिलांना आवडतं फॅशन, काही महिलांना नाही आवडत. सो चांगलं असतं, पण चांगलं दिसणं हे चांगलं असतं, बरं असतं. सो आणि सगळ्या महिलांचे प्रश्न सुटले असते. काही जणींनी मला DM सुद्धा केले होते इन्स्टावर की प्लीज ताई, प्लीज 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 की तुझा मिशलिंगचा पेमेंट यावेळेला किती आला मला सांग. तर नक्कीच 1000च्या अराउंड आलेला आहे. क्लिअर नाही आहे, 1000 अराउंड आहे. 10 तारखेला पडेल तो अकाउंटला. सो बाकी ज्यांना कोणाला काम करायचं आहे तर नक्की करा, आवर्जून करा. बसू नका रे, रिलॅक्स करा करा, खरंच काम करा. नुसतं मोकळं बसलं की डोक्यात आहे ना भूतं येतात, आणि भूतं डोक्यात येऊ देऊ नका. कामात लक्ष घालवा. लई भारी वाटतं आणि फ्रेश वाटतं, आणि असं वाटतं की आपण काहीतरी केलं. सकाळपासून उठून तुम्ही एक जरी व्हिडिओ केला ना, एक जरी, पण तो कामाचा एक जरी केला ना, आज काहीतरी केलं असं होतं. मला आता मुश्किल होते. मला असं वाटतं काही दिवसाने माझं कामं वगैरे बंद होतील की काय. माझा फोन फार डेड झाला आहे. माझ्या फोनची बॅटरी एवढी लो होते. एक व्हिडिओ आता मी करते, माझा फोन लगेच बंद होईल. आता बनवायचं म्हटलं तरी लय डोक्याला ताप आहे, कारण एकदा मोबाईल खोलला की विषय संपला. परत तो मोबाईल 10 वेळा खोलावा लागतो आणि 10 वेळा तो बनवायला द्यावा लागतो. तो असा प्रकार आहे. भीती वाटते. बहुतेक किती दिवस माझं काम बंद राहतं, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, या मी चालू ठेवू शकते की नाही ह्याच्यावर आहे. कारण आपलं अजूनही धडाधड काय असं आलेलं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं फोकस, आता काही जण म्हणतात की मुलीच्या तब्येतीवर जास्त लक्ष द्या, ते तर महत्त्वाचं आहे. पण काम सुरू ठेवलं नाही तर कसं चालेल. ह्या कामातून पुढे फ्युचरमध्ये थोडी मदत मिळेल, या जेणेकरून चिमूसाठी तर किती वेळा केमला जाणार, ते KM हॉस्पिटलच्या किती फेऱ्या मारणार, तिथे जायची म्हटलं की भीती वाटते. जेणेकरून एक चांगला डॉक्टर, चांगलं हॉस्पिटल, चांगली ट्रीटमेंट आम्ही तिला देऊ शकू, हा प्रयत्न फक्त असतो, बाकी काय नाही आहे. बाकी स्वतःला काय हवं आहे, काही नको स्वतःला. 2 टाईमचं आपण 2 टाईमचं खाता आलं. आयुष्यामध्ये काय घेऊन जाणार आहे असं आपण म्हणतो ना, पण आपण ते काय ठेवून जाणाऱ्या मुलांसाठी ते महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, आपलं रडगाणं नेहमीच चालू राहणार. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. सो बाय.